लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार. परंतु वितरण सुरू कधी होणार? लाडक्या बहिणी विचारत आहेत की आमच्या बँक खात्यावरती पैसे नक्की जमा कधी होणार? कारण 8 नोव्हेंबर रोजीच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा GR आला होता. परंतु GR येऊन देखील लाडक्या बहिणींना अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही. या संदर्भात बोलताना आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी काल परवा स्पष्ट केले की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लवकर जमा होईल. मग हा 4,500 रुपयांचा विषय काय आहे? 4,500 रुपये लाडक्या बहिणींना जमा होणार, परंतु हे पैसे नक्की जमा कसे होणार? महिला व बालविकास मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की आता आचारसंहितेचा काळ होता, नगरपालिका सर्वत्र निवडणूक सुरू होती, म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही पैसे दिले नाहीत. खरं तर याबाबत निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले होते की आचारसंहितेचा आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाचा कोणताही संबंध येत नाही. सरकारला वितरण करायचे असल्यास सरकार वितरण करू शकतं, परंतु सरकारने हे वितरण मुद्दाम केले नाही, कारण सरकारला टायमिंग साधायचं आहे. कोणतं टायमिंग साधायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबाबतची माहिती स्पष्टपणे घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींना हे वितरण सुरू कधी होणार याबाबतची आणि सरकारचं टायमिंग काय आहे लगेच सांगतो. परंतु आज एका माध्यमामध्ये वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आपण पाहणार आहोत. तर या बातमीमध्ये काय सांगितले बघा, तर लाडक्या बहिणींची मकर संक्रांत होणार गोड. काय होणार गोड? मकर संक्रांत होणार गोड. आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संक्रांतीपूर्वी 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार. कोणतंही या ठिकाणी प्रश्नचिन्ह नाही. म्हणजेच की 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार. आता तुम्ही म्हणाल हा 68,000 महिलांचा आकडा काय आहे? तर लक्षात घ्या, ही मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यातील बातमी आहे आणि त्या ठिकाणी 68,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत. ठीक आहे, पण या 4,500 रुपयाचा नक्की मुद्दा काय? त्यासोबतच अजून एक हायलाइट केलेला पॉईंट म्हणजे KYC ला देखील यांनी सांगितलंय की मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे. पण यामध्ये विषय राहतोय तो 4,500 रुपये नक्की येणार कसे? तर 4,500 रुपये कोणते कोणते येणार आहेत? तर लाडक्या बहिणींनो, 4,500 रुपये तुम्हाला 3 महिन्यांचे त्या ठिकाणी मिळतील. 3 महिने कोणते कोणते आहेत? तर लक्षात घ्या, यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येतोय, डिसेंबर महिन्याचा हप्ता येतो आणि जानेवारी महिन्याचा हप्ता येतो. असे 3 एकत्रित त्या ठिकाणी 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकार वर्ग करण्याचा विचार करत आहे किंवा सरकार एकत्र लाडक्या बहिणींना 4,500 रुपये देणार आहे. यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे मी जो आधी सांगितला होता की सरकार मुद्दाम लेट केलं सरकारने पैसे वितरणासाठी, कारण सरकारला यामध्ये टायमिंग साधायचं आहे. आता हे टायमिंग साधायचे म्हणजे काय करायचं तर लक्षात घ्या, आता पुढील महिन्यातील 14 तारखेला त्या ठिकाणी मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत नंतर 15 तारखेला काय आहे तर 15 तारखेला राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर लाडक्या बहिणींना 4,500 रुपये जमा झाले तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा येणाऱ्या निवडणुकांवर पडणार आहे. फक्त महानगरपालिकाच नाही तर त्याच महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या देखील निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सरकार 4,500 रुपये एकत्रित देण्याबाबत सरकारचा पूर्णपणे प्लॅन तयार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसात म्हणजेच की साधारणपणे 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देऊन टाकायचे. किती रुपये द्यायचे? 1,500 रुपये द्यायचे नोव्हेंबर महिन्याचे. आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिल्यानंतर लगेच काय करायचं तर लगेच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे द्यायचे. नक्की विषय सरकारचा काय आहे तर लक्षात घ्या, आधी नोव्हेंबर महिन्याचे पैसे द्यायचे आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिल्यानंतर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी जो हप्ता असणार आहे तो हप्ता 2 महिन्यांचा एकत्रित देण्याचा सरकारचा विचार त्या ठिकाणी सुरू असल्याची स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल नक्की ही माहिती मिळणार म्हणजे काय होणार? तर यामध्ये बघा, महत्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींसाठी सरकारचा हा मास्टर स्ट्रोक असणार आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम हा निवडणुकींवर होणार आहे आणि म्हणूनच सरकारच्या वतीने याबाबतची पूर्णपणे तयारी झाल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना 4,500 रुपये देऊन लाडकी बहीणच्या त्या पैशाला संक्रांत गिफ्ट देखील असे बोलले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आणि संक्रांत गिफ्ट लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी जमा होईल. कोणत्या बहिणींना जमा होईल तर सर्व बहिणींना जमा होईल. यामध्ये KYC करण्याकरता देखील 1 महिन्याची मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचा हप्ता
जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत तर नक्कीच तुम्हाला हे 4,500 रुपये जमा होणार आहेत. म्हणूनच तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत का नक्की कमेंट करून सांगा. महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि याच्या अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.